तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणता ग्रह रात्रीच्या वेळी लाल दिसतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी गुरु. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मंगळ. तुमचा दुसरा प्रश्न आहे, एखादी व्यक्ती पाणी न पिता किती काळ जगू शकते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 2 दिवस, ऑप्शन बी 5 दिवसांपर्यंत, ऑप्शन सी 7 दिवसांपर्यंत, ऑप्शन डी 12 दिवसांपर्यंत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 7 दिवसांपर्यंत. तुमचा तिसरा प्रश्न आहे, संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए CPU, ऑप्शन बी माऊस, ऑप्शन सी कीबोर्ड, ऑप्शन डी इंटरनेट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए CPU. तुमचा चौथा प्रश्न आहे, डासांच्या चाव्यामुळे कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए रेबीज, ऑप्शन बी स्टोन, ऑप्शन सी मलेरिया, ऑप्शन डी टायफॉइड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मलेरिया. तुमचा पाचवा प्रश्न आहे, सूर्य सर्वात आधी कोठे उगवतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी न्यूझीलंड, ऑप्शन डी पाकिस्तान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी न्यूझीलंड. तुमचा 6वा प्रश्न आहे, कोणता प्राणी आपल्या जिभेने कान स्वच्छ करू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी जिराफ, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी मगर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जिराफ. तुमचा 7वा प्रश्न आहे, रेल्वेचा शोध कोणत्या देशात लागला? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इंग्लंड. तुमचा 8वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात स्वच्छ नदी कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए छत्तीसगड, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी जम्मू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मेघालय. तुमचा 9वा प्रश्न आहे, शिळ्या भाकरीने कोणता आजार मुळापासून बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी BP, ऑप्शन डी पायोरिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मधुमेह. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारतात तयार झालेल्या पहिल्या संगणकाचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए अभिमन्यू, ऑप्शन बी एकलव्य, ऑप्शन सी सिद्धार्थ, ऑप्शन डी चाणक्य. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.